आर्जवी विनवणी करीत वीरश्रेष्ठ अर्जुन भगवान श्रीकृष्णाशी बोलत असताना चटकन खाली वाकला आणि अत्यंत प्रेमाने भगवंताच्या चरणांवर त्याने आपला भक्तिभाराला माथा टेकवला. भगवंताला त्याने नमस्कार केला आणि चरण घट्ट धरीत तो परमेश्वराला म्हणाला, सर्वेश्वरा, माझ्याकडे थोडेसे लक्ष दे, तुझे अवधान दे. माझे मनी तुझे विश्वरूप पाहावे असे आले देवा. स्वतःचे समाधान व्हावे म्हणून मी तुझ्या या अतिभव्य विश्वरूप दर्शनाची इच्छा प्रकट केली. वाटले होते की सांगितलेल्या विभूतींचे दर्शन तू घडवशील, परंतु घडले एकदम वेगळेच. तू तर रौद्र रूप धारण करून त्रैलोक्यालाच गिळायला लागलास की रे. देवा, तू नेमका कोण आहेस? एवढी अक्राळ विक्राळ तोंडे तू का रे धारण केलीस? तुझ्या या असंख्य हातात एवढी परजणारी शस्त्रे तू का बरे धारण केलीस? तू एवढा क्रोधनिष्ठ होऊन वरल्या गगनालाही ठेंगणे करावे एवढा का बरे वाढतो आहेस? डोळे वटारून तू आमच्याकडे का बरे पाहतो आहेस? प्रत्यक्ष यमराजाशी स्पर्धा कशाला लावतो आहेस तू? या पाठीमागचा हेतू तू मला जरा सांगशील का? भक्तश्रेष्ठ अर्जुनाचे हे बोलणे ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, मी कोण आहे? मी रौद्र रूप का धारण केले आहे? मी एवढा का वाढतो आहे असे तू मला विचारत आहेस? पार्था, मी काळ आहे. या विश्वातल्या सर्व लोकांचा संहार करण्यासाठीच मी सतत वृद्धिंगत होत आहे. म्हणून या माझ्या प्रकट झालेल्या विश्वरूपाला चहूबाजूंनी अक्राळ विक्राळ मुखे लगटलेली आहेत. आता हे सर्व सभोवती पसरलेले सैन्य जे आहे ते मी गिळंकृत करणार आहे. भगवंताचे हे बोलणे ऐकून अर्जुन मनी खंतावला आणि म्हणाला की अरे रे, अगोदरचे संकट कोसळले होते ते असे की कौरव माझे गोत्रज आहेत आणि त्यांचा संहार कसा करायचा आणि म्हणून त्याची प्रार्थना केली तर भगवंताने आपले अनिष्ट रूपच प्रकट केले. या कठोर बोलण्याने आपला लाडका पार्थ हिमपुटी होईल म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, पार्था, या माझ्या प्रकट होण्यात एक मर्म आहे. या येऊ घातलेल्या महासंकटातून, या अतिभीषण संहारातून तुम्ही सर्व पांडव बाहेर पडणार आहात. तुम्हाला काहीच होणार नाही. भगवंताचे हे आशादायी बोल ऐकून अर्जुन मनोमनी सावरला. अर्जुन मृत्यूरूपी महामारीत सापडला होता तो पुन्हा सावध झाला आणि तो भगवंताच्या बोलण्याकडे लक्ष केंद्रित करून ऐकू लागला. भगवान श्रीकृष्ण आपल्या परमभक्ताला म्हणू लागले की पार्था, तू प्रथम एक गोष्ट ध्यानीत घे की तुम्ही सर्व पांडव माझे आहात. तुझ्या हे लक्षात येऊ दे की संपूर्ण कौरवांचा, त्यांच्या संपूर्ण सैन्याचा मी घास गिळणार आहे. त्यासाठी तर मी अतिशय उत्सुक झालो आहे. प्रलयाग्नींच्या ज्वाळांमध्ये लोण्याचा गोळा टाकावाना तसे हे संपूर्ण ज्ञात विश्व तू माझ्या मुखात आता पाहिले आहेस. या दोन्ही सैन्यांमधले काहीही उरणार नाही. तरीही दोन्हीकडचे सैनिक आणि योद्धे खोट्या कल्पना करीत आहेत. आश्चर्य म्हणजे हे जे सैन्याचे मेळे येथे जमलेले आहेत ते आपण खूप शूर आहोत अशी वल्गना करीत आहेत. आमची गजदळे यमापेक्षा संहारक आहेत असा दावा करत आहेत. हे म्हणत आहेत की या सृष्टी वेगळी नवी प्रतिसृष्टी निर्माण करू, शपथ घेऊन मृत्यूला मारू आणि या विश्वाचा घोट घेऊ. त्यांच्या अहंकाराला तर सीमाच नाही. ते म्हणतात की ही अवघी पृथ्वी आम्ही गिळून टाकू, वरच्यावर आकाशाला जाळून टाकू. वाऱ्याचे काय घेऊन बसलात? त्या वाऱ्याला बाणांनी खिळवून टाकू. चतुरंग सेनेच्या बळाच्या ऐश्वर्याने हे वीर महाकाळाशी स्पर्धा करतात. महापराक्रमाच्या वैभवाने ते मदारूढ झाले आहेत. ज्यांचे बोलणे हत्याराहून अधिक तिखट आहे, धारदार आहे, अग्नीसारखे जे जाळणारे वाटतात, घातकपणात हलाहलापेक्षा अधिक दाहक, आणि ते पुन्हा
हलाहलाला देखील गोड म्हणतात. असे हे लोक म्हणजे गंधर्व नगरीचे, म्हणजेच अभ्राचे इमले वाटतात. हे सर्व पार्था तू पोकळ अवडंबर समज, किंवा हे फुरफुरणारे वीर म्हणजे चित्रातली फळे समज. इथे मृगजळाला पूर आलेला आहे. हे कौरव सैन्य म्हणजे कापसाचे साप आहेत. शृंगारलेली ही प्राण्यांची मढी आहेत. ह्या कौरव सेनेचे जे शेषबळ आहे ते सगळे मी पूर्वीच ग्रासून टाकले आहे. हे जे समोर फुरफुरणारे बाहू दिसत आहेत ना, ते म्हणजे कुंभाराकडचे मातीचे चित्रमय आणि निर्जीव वेताळ आहेत. ज्या सूत्राच्या बळावर कळसूत्री बाहुल्या नाचतात, ती दोरी तुटली की कळसूत्री बाहुल्यांच्या खेळांमधली खांबावरली बाहुली कुणीही ढकलून दिली तरी उलथी पालथी होत खाली कोसळते. तसा या कौरव सेनेचा हा डामडौल धुळीला मिळायला अजिबात वेळ लागणार नाही. म्हणून हे पार्था, झटकन उठ, सावध हो, शहाणा हो, लढाईला सिद्ध हो. पार्था, तुम्ही पांडव विराटग्रही असताना गोग्रहणाचे प्रसंगी तूच तर एकट्याने संपूर्ण कौरव सेनेवर मोहिनी अस्त्र टाकले होतेस. त्यावेळी महाभित्रा विराट पुत्र उत्तर, त्याने सर्वांची वस्त्रे हिसकावून घेऊन सर्वांना नागवले होते, हे तुला स्मरते ना रे? तेच हे कौरव सैन्य आहे, त्याहून बलहीन झालेले आहे. योगायोगाने तू पुन्हा कौरव सेनेला जिंकलेस अशी तुझी ख्याती पसरव. आणि हे तुला मिळणारे यश पोकळ नाही, तर संपूर्ण राज्य तुमच्या हाती येणार आहे. तेव्हा हे सव्यसाची अर्जुना, तू केवळ निमित्त मात्र होऊन हे युद्ध जिंक. ऐसे बोलोनी वीरे, चरण नमस्कारिले शिरे, मग म्हणे तरी सर्वेश्वरे, अवधारिजो मिया होवा वया समाधान, जी पुसले विश्वरूप ध्यान, आणि एकेची काळे त्रिभुवन, गिळी तुची उठिलासी, तरी तू कोण का येतुली, ये भ्यासुरे मुखे का मेळविली, आघवाची करी परिजली, शस्त्रे का ह्या, जी जवतव रागीटपणे, वाढोनी गगना आणि तोसी उणे, का डोळे करूनी भिंगुळवाणे, भेडसाविता आसी, एथ कृतांतेसी देवा, कासया किजतसे हेवा, आपुला तुवा सांगावा अभिप्राय मज, या बोला म्हणे अनंतू, मी कोण हे आहासी पुसतू, आणि कायसया लागी असे वाढतू उग्रतेसी, तरी मी काळुगा हे पुढे, लोकसंहारा वया लागी वाढे, सैंघ पसरिली आहाती तोंडे, आता ग्रासीन हे आघवे, एथ अर्जुन म्हणे कटकटा, उबगिलो मागिल्या संकटा, म्हणून आळविला तव ओखटा, उधाईला हा, देवींच कठीण बोले आस तुटी, अर्जुन होईल हिंपुटी, म्हणून सवेची म्हणे किरीटी, परी आन एक असे, तरी आताची ये संहार वाहरे, तुम्ही पांडवासा बाहिरे, तेथ जात जाता धनुर्धरे, सावरिले प्राण, होता मरण महामारी गेला, तो मागुता सावधू जाहला, मग लागला बोला चित्तदेऊ, ऐसे म्हणिजत आहे देवे, अर्जुना तुम्ही माझे हे जाणावे, येर जाण मी आघवे, सरलो ग्रासू, वज्रानळी प्रचंडी, जैसी घापे लोण्याची उंडी, तैसे जग हे माझा तोंडी, तुवा देखिले जे, तरी तया माझारी काही, भरवसेनी उणे नाही, ये वायांची सैन्ये पाही, बरळता हाती,
हे जे मिळोनिया मेळे, कुंथती वीरवृत्तीचे निबळे, यमावरी गजदळे वाखाणी जताती, म्हणती सृष्टीवरी सृष्टी करू, आणवाहून मृत्यू ते मारू, जगाचा भरू घोटयया, पृथ्वी सगळीच गिळू, आकाश वरीच्या वरी जाळू, काही बाणवरी खिळू, वारया ते, ऐशा चतुरंगाचिया संपदा, करीत महाकाळेसी स्पर्धा, वाटिवेचिया मदा, वळघले जे, बोल हतिये राहून तिखट, दिसती अग्निपरिस दासट, मारकपणे काळकूट महुर म्हणत, तरी हे गंधर्व नगरींचे उमाळे, जाण पोकळीचे पेंडवळे, अगाचित्रींची फळे, वीर हे देखे, हागा मृगजळाचा पूर आला, दळनभे कापडाचा साप केला, या शृंगारून या खाला, मांडिलिया पै, येर चेष्टविते जे बळ, ते मिया मागांची ग्रासिले सकळ, आता कोल्हेरीचे वेताळ, तैसे निर्जीव हे आहाती, हालविती दोरी तुटली, तरी तिये खांबावरील बाहुली, भलतेने लोटिली, उलथोनी पडती, तैसा सैन्याचा यया बगा, मोडता वेळून लगेल पैगा, म्हणून उठी उठी वेगा, शहाणा होई, तुवा गोग्रहणाचेनी अवसरे, घातले मोहनास्त्र एकसरे, मग विराटाचेनी महाभेडे उत्तरे, आसडूनी नागविले, आता हे त्याहून निपटारे जाहले, निवटी आईते रण पडिले, घेई यशरी पूजिंतिले, एकलेनी अर्जुने, आणि कोरडे यशची नोहे, समग्र राज्यही आले आहे, तू निमित्त मात्रची होय, सव्यसाची,